यानंतर बातमी आहे जालन्यातून। जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। या पुराचं पाणी अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील काही गावांमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मात्र अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसाराची राख रांगोळी झाली आहे। जोगला देवी इथून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि या पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मी सध्या घनसावंगी तालुक्यातील जोगला देवी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये सुद्धा गोदावरी पुराचं पाणी शिरलेलं आहे। आपण जर बघितलं तर या पुराच्या पाण्यानं अनेक घरांना विळखा घातलेला आहे। अनेक घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळं या संसाराची राख रांगोळी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। अर्ध गाव जे आहे ते पाण्यामध्ये आहे आणि अर्ध गाव जे आहे ते वरती टेकड्यावरती आहे। हळूहळू पाणी जे आहे ते पुढे पुढे सरकत आहे, त्यामुळे प्रशासनानं या सगळ्या घरातील नागरिकांना रेस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। वेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली गेलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर